नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विद्यासागर रावणगोळे. राम राम. राम राम. आपलं नाव गाव? दयानंद नारायणराव बिरादर बाचेपळी, तालुका औराद, जिल्हा बिदर. तर ह्या जे टमाट्याला आपण कशा पद्धतीने मल्टीप्लायर वापरला? ड्रीपद्वारे सोडलं. आता एक किती दिवसाचं पीक आहे आपला? हे 2 महिन्याचं आहे, 2 ते 2.5 महिन्याचं. 2 ते 2.5 महिन्याचं आहे. तर ह्याला मल्टीप्लायर किती गेलेला आहे ड्रीपमधून? 3-4 किलो 5 किलो गेला. 4-5 किलो गेलेला आहे. आणि स्प्रे किती वेळेस घेतात? प्रत्येक वेळेस जेव्हा स्प्रे घेतो तेव्हा मल्टीप्लेअर शिवाय स्प्रे करतच नाही. मग जे वापरल्यामुळे काय फरक पडलाय? फरक काय, पीक चांगलं आहे. कुठला डाग आला नाही टमाट्याला. बरं. चांगला व्यवस्थित फुटवा घातलाय. बरं. एवढं फुटतंय म्हणतात नाही, 4-5 फिटाचं अंतर असल्याने भिडून गेलंय, मध्ये फिरायला येणार. ठीक आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. आज जर तारीख भेटतो तर 7 तारीख 8वा महिना 2026 आहे. आज अनेक प्लॉटामध्ये विजिट करतो, अनेक प्लॉटाला भेटतो किंवा अनेक मला ऑनलाईनच्या माध्यमात फोन येतात की सर आमच्या टमाट्याला डाग येत आहेत. डाग आलं तर टमाटा आपलं इकतच नाही, कितीही असू द्या. एकही जर डाग आला तर तो टमाटा इकत नाही. तर ह्या ठिकाणी बघू शकता कुठंच डाग नाही. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कुठंच डाग नाही आणि फळ सुद्धा सेटिंग सुद्धा एकदम चांगली आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो. हे कशामुळे झालं? सलग हे जे शेतकरी आहेत 3-4 वर्ष झालं वापरतात. मी म्हणतो अनेक शेतकऱ्या सतत वापरत राहा, सतत वापरत राहा. त्याचं परिणाम हे जाणवते. शेतकरी मित्रांनो, आज मी बघतोय तर कुणाची 50% प्लॉट खराब होऊन गेले डाग येऊन, कुणाचं 80% झालंय, कुणाचं 40% टमाटे जे आलेत डाग आल्यामुळे पूर्णतः वेस्ट होते. मित्रांनो, तसं नुकसान होऊ द्यायचं नाही म्हणून हे कर्तव्य करतोय. तुम्ही काय करा, हे जे व्हिडिओ आहे ना अनेक शेतकऱ्याला पाठवा, जेणेकरून तुम्ही जर एक व्हिडिओ जर शेअर केला त्या शेतकऱ्याला तर तो शेतकरी हे जे पाहून माझ्याशी कॉन्टॅक्ट करेल आणि त्याला योग्य मार्गदर्शन भेटेल. कारण सर मला काय म्हणायचं आहे, आपण जर साधारणतः जर टमाटा लावा गेलो तर 1 लाख रुपये खर्च येतो. मिनिमम कसलाही शेतकरी असतो 50,000 रुपये खर्च येतो. आम्हा पैसे शेतकरी घालायला तयार आहे, पण तशा प्रकारे त्यांना फायदा होत नाही. तर शेतकरी मित्रांनो, मला हेच सांगायचं आहे, तुम्ही अनेक शेतकऱ्याला पाठवा आणि अशा पद्धतीची शेती करा जेणेकरून आपला खर्च कमी झाला पाहिजे, रोग कमी आला पाहिजे आणि आपला पैसा पूर्णतः आपल्या घरामध्ये राहिला पाहिजे. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.